श्री गुरुचरित्र अध्याय 12वा. गणपतीला नमस्कार करून अध्यायाला सुरुवात करूया. श्री गुरु आपल्या मातेला म्हणतात, हे माते, तू मला संन्यास घेण्यापासून रोखत आहेस आणि घरीच राहण्याचा निरोप देत आहेस. पण हे शरीर नाशवंत आहे हे तुला माहितीच आहे. या मानवी जीवनाचा काय भरवसा. जर माणूस अमर असता तर तुझा हा संसारात रमण्याचा सल्ला योग्य ठरला असता. पण हा देह आणि ऐश्वर्य क्षणभंगूर आहे. उद्या काय होईल याचा कुणालाच भरोसा नाही. हे मानवी शरीर क्षणभंगूर आहे. या जगात कधीही कुणी अमर आणि स्थिर राहू शकलेलं नाही. म्हणून जोपर्यंत आपलं शरीर निरोगी आणि मजबूत आहे तोपर्यंत माणसाने पुण्य मार्गाने वागलं पाहिजे. ज्याने मृत्यूवर विजय मिळवला आहे त्यानेच हे शरीर कायमचं टिकवलेलं आहे असं मानावं आणि अशा व्यक्तीलाच तुझ्या हा संसारात राहण्याचा उपदेश लागू पडेल. मी मात्र पुढे जाऊन केवळ धर्माचंच आचरण करणार आहे. रात्रंदिवस आपले आयुष्य प्रतिक्षणी कमी होत चाललं आहे. म्हणून हे माते ऐक, तरुणपणातच धर्म आणि सत्कर्म करणं अत्यंत गरजेचं आहे. ज्याप्रमाणे सूर्य अत्यंत वेगाने चालतो आणि डोळ्याची पापणी लवते न लवते तोच हजारो मैल पुढे निघून जातो, त्याच वेगाने माणसाचं आयुष्यही वेगानं संपत चाललं आहे. याच कारणामुळे समजून घे की मृत्यू हा सतत आपल्या देहाच्या सोबतच राहत असतो. म्हणून वेळ न गमावता लगेच धर्माचं आचरण केलं पाहिजे. ज्याप्रमाणे सर्व नद्या आपले पाणी घेऊन समुद्राला मिळतात आणि तिथून पुन्हा कधीही आपल्या उगमस्थानाकडे परत येत नाहीत, अगदी त्याप्रमाणे गेलेलं आयुष्य कधीही परत येत नाही. ज्या दिवशी आपल्या हाताने कोणतेही पुण्य किंवा सत्कर्म घडत नाही तो दिवस पूर्णपणे वाया गेला असं समजावं. त्या यमराजाला कोणाचीही दया येत नाही. म्हणून वेळ न दडवता तात्काळ पुण्य कमवायचं. ज्याप्रमाणे पाण्यात राहणारी सुसर माणसाला पकडून गिळून टाकते, त्याचप्रमाणे या शरीरात म्हातारपण हळूहळू गिळत चाललेलं आहे, हे लक्षात घे. म्हणूनच हे ज्ञानी माते, माणसाने तारुण्यातच पुण्यकर्म केलं पाहिजे. तू मला संसारात अडकून माझ्या बुद्धीला वज्र कशाला करायला लावत आहेस. हा मोह योग्य नाही आहे. अशा प्रकारे त्या लहान बालकाने आपल्या आईवडिलांना विविध प्रकारे उपदेश केला. हे पाहून तिथे जमलेले सर्व लोक आश्चर्यचकित झाले. इतकं लहान बाळ एवढं मोठं जीवन जगण्याचं तत्त्वज्ञान कसं काय सांगू शकतं. मुलाचे हे अलौकिक बोल ऐकून माता अंबाबाईने त्याला नमस्कार केला आणि म्हणाली, देवा, तू मला जे ज्ञान सांगितलं आहेस ते खरं आहे. पण आता माझी एक नम्र विनंती ऐक. तू मला आधीच सांगितलं होतंस की मला 4 मुलगे होतील. पण हे माझ्या पुत्रा, तू तर साक्षात आमची कुळदेवता आहेस. तू घर सोडून गेल्यास माझ्या मनाला विश्वास कसा वाटणार. जोपर्यंत मला दुसरा मुलगा होत नाही तोपर्यंत तू माझ्यासोबत माझ्या जवळ राहिला पाहिजेस. तोपर्यंत मी तुला संन्यासाची परवानगी देणार नाही अशी विनंती मातेने केली. जर तू माझ्या शब्दाचा अनादर करून निघून गेलास तर मी या क्षणी माझा प्राणत्याग करेन. हा माझा पक्का निश्चय आहे. तू केवळ आमचा मुलगा नाही आहेस, तर तू आमचं कुळदैवत आहेस. हे जगतपालना, तू मला 4 पुत्र देण्याचं जे वचन दिलं होतंस ते आधीच सत्य करून दाखव. मातेचे हे व्याकुळ बोल ऐकून श्रीगुरु हसले आणि म्हणाले, माझे शब्द कधीही असत्य होणार नाही. तू फक्त माझ्या शब्दांवर विश्वास ठेव. जेव्हा तुला आणखीन 2 मुलगे होतील तेव्हा तू मला आनंदाने संन्यासासाठी निरोप दे. तोपर्यंत मी घरीच राहणार नाही. मी माझे वचन सत्य करेन. मी निश्चयपूर्वक आणखीन 1 वर्ष तुझ्या घरी राहीन. यामुळे तुझी मातृत्वाची इच्छा पूर्ण होईल आणि मग मात्र तू मला संन्यासाची आज्ञा दे. असा करार करून श्रीगुरु अत्यंत प्रेमाने घरी राहिले. या काळात त्यांनी अनेक शिष्यांना आणि ब्राह्मणांना वेदांचे शिक्षण देण्यास सुरुवात केली. गावातील लोक आश्चर्यचकित होऊन म्हणू लागले की हे काहीतरी अद्भुतच घडलं आहे. हे फक्त 7 वर्षाचं मूल 4ही वेदांचे इतकं अचूक ज्ञान कसं काय देत आहे. मोठमोठे विद्वान, ज्यांना 3ही वेदांचं ज्ञान होतं आणि जे स्वतःला 6 शास्त्रांचे पंडित म्हणून घेत होते, ते सुद्धा या बालकाकडे शिकण्यासाठी येऊ लागले. अशा प्रकारे श्रीगुरु आपल्या घरी आनंदाने राहिले. याच दरम्यान त्यांची माता पुन्हा गरोदर राहिली, ज्यामुळे कुटुंबात मोठा आनंद निर्माण झाला. 9 महिने पूर्ण झाल्यावर माता अंबाबाईची प्रसूती झाली आणि तिने जुळ्या मुलांना जन्म दिला. ती दोन्ही मुले अत्यंत देखणी आणि सुंदर होती. घरात जुळे पुत्र आल्यामुळे माता पित्याला प्रचंड आनंद झाला. श्रीगुरूंचे आशीर्वाद कधीच असत्य ठरणे शक्यच नव्हते. अशा प्रकारे 1 वर्ष निघून गेलं आणि ती जुळी मुले 3 महिन्यांची झाली. जेव्हा माता त्या बालकांना खेळवत होती तेव्हा श्रीगुरु तिच्या जवळ आले.
श्री गुरु म्हणाले, हे माते, माझे बोल ऐक. तुझी इच्छा आता पूर्ण झाली आहे. हे दोन्ही पुत्र दीर्घायुष्य आहेत हे तू निश्चित समज. भविष्यात तुला आणखीन 2 मुलगे आणि 1 मुलगी होईल. तुम्ही सर्वजण अत्यंत सुखाने संसारात नांदाल आणि तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील. त्यामुळे आता मला संन्यासासाठी आनंदाने निरोप दे. तुम्ही सर्वजण समाधानी राहा, असे सांगून श्रीगुरूने प्रवासाची आज्ञा मागितली. त्यांचा हा महिमा पाहून मातापित्याने समाधानाने त्यांच्या चरणावर डोके ठेवले आणि म्हटले, स्वामी, तुम्ही आमचे कुळदेवता आहात. तुझ्या या अगाध रूपाने आम्हाला काय बोलावं हेच सुचत नाही. आम्हाला तुझ्या खऱ्या स्वरूपाचे ज्ञान नाही आणि ते कुणालाच कळणे शक्य नाही. आम्ही संसारी मायेच्या मोहात अडकल्यामुळे तुझे थोर महात्म्य ओळखू शकलो नाही. या संसारी मायेमुळे आम्ही तुला कधीच आमचा मुलगा मानले आणि मोहापाठी कधी काही निष्ठुर किंवा चुकीचा शब्द बोललो असू तर हे स्वामी आम्हाला क्षमा करा. तुम्ही आमच्या वंशाचा उद्धार करण्यासाठीच जन्माला आलेला आहात. पूर्वजन्मी आम्ही जी प्रदोष पूजा केली होती त्याचेच हे फळ आज आम्हाला मिळालं आहे. हे कृपाळू स्वामी, आता आमचं कल्याण कशात आहे ते सांगा आणि या जन्ममरणाच्या फेऱ्यातून आमची सुटका करा. ज्याप्रमाणे सागरपुत्रांच्या उद्धारासाठी गंगा पृथ्वीवर आली, त्याप्रमाणे तुम्ही आमच्या कल्याणासाठी आलात आणि आमच्या दोन्ही कुळातील 42 पिढ्यांचा उद्धार केला. पण या कठीण संसारात तू आम्हाला कोणाच्या भरोशावर सोडत आहेस? जर आम्हाला तुझे दर्शन झाले नाही तर आम्ही आमचे प्राण कसे कंठणार? मात्या पित्याचे हे व्याकुळ बोल ऐकून श्री गुरु म्हणाले, तुम्ही काळजी करू नका. जेव्हा तुमचं मन माझे मनापासून स्मरण करेल त्या क्षणी मी तुमच्या पाठीशी उभा राहीन. तुम्ही वेळोवेळी कोणतीही चिंता करू नका, हे मी तुम्हाला वचन देत आहे. श्री गुरु पुढे म्हणाले, तुम्ही पूर्वजन्मी शंकराची जी प्रदोष पूजा केली होती त्याचा हा महिमा आहे की तुम्हाला जन्मोजन्मी उत्तम कौटुंबिक सुख लाभेल. तुम्हाला या लोकात सर्व सुखे मिळतील आणि मृत्यूनंतर परमलोकाची मोक्षाची प्राप्ती होईल. भगवान शंकरांची पूजा केल्यामुळे तुम्हाला पुन्हा जन्ममरणाचा फेरा उरणार नाही. तुमच्या भक्तीमुळेच मला हा अवतार घ्यावा लागला आहे. आता तुमच्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या आहेत, म्हणून मला जाण्याची अनुमती द्या. पुढील 30 वर्षानंतर मला तुम्हाला पुन्हा भेटता येईल. आता मी बदरीवनाला जाऊन तिथल्या सिद्धांचे दर्शन घेणार आहे. अशा प्रकारे निरोप घेऊन श्री गुरु सहजतेने घराबाहेर पडले. संपूर्ण गावातील लोक आणि त्यांचे मातापिता त्यांना निरोप देण्यासाठी सोबत निघाले. गावातील स्त्री पुरुष म्हणू लागले, हा लहान ब्रह्मचारी तपासाठी चालला आहे. हा नक्कीच कोणीतरी मोठा अवतारी पुरुष आहे जो केवळ मनुष्याच्या रूपात दिसत आहे. तिथले साधू संत म्हणू लागले, पहा, हे अवघे 7 वर्षांचं बाळ वेदांच्या सर्व शाखा तोंडपाठ म्हणतं. हा सामान्य मनुष्य असूच शकत नाही, हा साक्षात ईश्वर आहे. असं म्हणून सर्व लोकांनी श्रीगुरूंना साष्टांग नमस्कार केला आणि वेगवेगळ्या स्तोत्रांनी त्यांची स्तुती केली. नमस्कार करून सर्व लोक आपापल्या घरी परतले. परंतु आई वडील मात्र आपल्या पुत्राला सोडण्यासाठी पुढे चालत राहिले. त्यावेळेला श्रीगुरूंनी आपल्या मातेला स्वतःचे खरे निजस्वरूप दाखवले. आई वडिलांना त्यांच्या ठिकाणी साक्षात श्रीपाद श्रीवल्लभ आणि भगवान दत्तात्रय यांचे रूप दिसले. ते चक्क ब्रह्मा विष्णू महेश या त्रिमूर्तींचा अवतार होते. त्यांचे रूप कापरासारखं गोरा आणि दिव्य दिसत होते. ते रूप पाहून मातापित्यांना पुन्हा त्यांच्या चरणाला स्पर्श केला. तू या संपूर्ण जगाचा उद्धार करता आहेस आणि तू आमचाही उद्धार केलास. आम्हाला पुन्हा दर्शन दे, अशी त्यांनी प्रार्थना केली. असे म्हणून आईवडिलांनी त्यांच्या पायावर डोकं ठेवलं आणि अत्यंत प्रेमाने श्री गुरुनाथांना मिठी मारली. त्यावर श्रीगुरूंनी समाधानाने आपल्या मातापित्यांना अत्यंत प्रेमाने धैर्य दिला आणि मी तुम्हाला पुन्हा नक्की दर्शन देईन असे आश्वासन दिले. अशा प्रकारे त्यांचे सांत्वन करून श्रीगुरूंनी तात्काळ निरोप घेतला आणि ते बद्रीवनाकडे जाण्यासाठी निघाले व पुढे काशी येथे पोहोचले. वरदान देणारे गुरु बद्रीवनाला जाता जाता मध्येच आनंदकानन म्हणजेच पवित्र वाराणसी काशी क्षेत्रात येऊन पोचले. ही वाराणसी नगरी अत्यंत पावन आणि चराचरात श्रेष्ठ आहे. तिथले राजे भगवान विश्वेश्वर असून या क्षेत्रासारखे सुंदर क्षेत्र तिन्ही लोकात नाही. त्या पवित्र काशी क्षेत्रात राहून गुरु शिरोमणी श्रीगुरूंचे अनुष्ठान सुरू केलं. ते रोज विश्वनाथाचे दर्शन घेत आणि अंतरात्म्यात मग्न राहून पूजा करत असत. अशा प्रकारे काशीमध्ये राहून श्री गुरुमुनी अष्टांग योगाचे कठीण साधन करून उग्र तपश्चर्या करू लागले. ते लहान बालक असूनही योगाभ्यासात अत्यंत निपुण होते. त्यांचे ते कठीण तप पाहून तिथले इतर तपस्वी आणि संन्यासी मनात आश्चर्यचकित होत होते.
ते संन्यासाला म्हणायचे की या बालक ब्रह्मचार्याचे तप बघा, याच्या मनात किती उच्च दर्जाचे वैराग्य आहे. हा संसारापासून पूर्णपणे अलिप्त आहे. याला स्वतःच्या शरीराचा कोणताही स्वार्थ नाही. हा खरा योगी आहे. हा रोज तिन्ही त्रिकाळ मणिकर्णिक घाटावर जाऊन स्नान करतो. अशा प्रकारे सर्वजण त्यांची स्तुती करत आणि त्यांचे दर्शन घेण्यासाठी येत असत. तिथेच कृष्ण सरस्वती नावाचे एक वयोवृद्ध आणि थोर संन्यासी राहत होते. ते कृष्ण सरस्वती अत्यंत विद्वान, ब्रह्मज्ञानी आणि मोठे तपस्वी होते. त्यांनी जेव्हा श्रीगुरूंना पाहिलं तेव्हा त्यांच्या मनात श्रीगुरूंबद्दल प्रचंड आदर आणि प्रेम निर्माण झालं. कृष्ण सरस्वती इतर सर्व संन्याशांना म्हणाले, याला सामान्य बालक किंवा केवळ ब्रह्मचारी समजू नका. हा साक्षात अवतारी पुरुष असून संपूर्ण जगाला वंदनीय आहे. हा वयाने लहान आहे म्हणून तुम्ही त्याला नमस्कार करण्यास संकोच करू नका. ही तिन्ही लोकात प्रख्यात असलेली दिव्य मूर्ती आपल्या सर्वांना पूजनीय आहे. परंतु आपण संन्यासी असून या लहान बालकाला नमस्कार केला तर संसारी किंवा मूर्ख लोक विनाकारण या बालकाची निंदा करतील. म्हणून जगाच्या कल्याणासाठी आपण या बालकाला रीतसर संन्यासाची दीक्षा घेण्याची विनंती करूया. याने संन्यास घेतला की लोकांची बुद्धी स्थिर होईल आणि ते त्यांना योग्य सन्मान देतील. लोकांवर कृपा करण्यासाठी हाच खरा समर्थ गुरु आहे. याच्या केवळ दर्शनाने पापी माणसंही पवित्र होतात. म्हणून आपण सर्वजण या बालकाला संन्यासाश्रम स्वीकारण्याची विनंती करूया आणि मनोभावे त्याची पूजा करूया. असा विचार करून सर्व संन्यासी श्रीगुरूंच्या जवळ आले आणि प्रार्थना करू लागले. हे तपस्वी श्रेष्ठा, आमची एक नम्र विनंती ऐका. जगाच्या कल्याणासाठी आणि लोकांचा उद्धार करण्यासाठी तुम्ही आता रीतसर संन्यासाश्रम स्वीकारावा आणि आम्हाला तुमची सेवा करण्याची संधी द्यावी. या कलियुगात लोक संन्यास मार्गाने विनाकारण निंदा करत आहेत. या पवित्र संन्यास मार्गाची पुन्हा स्थापना करण्याचा समर्थ पुरुष या पृथ्वीवर दुसरा कोणी दिसत नाही. कलियुगात संन्यास घेणं चुकीचं आहे असं लोक मानतात, परंतु संन्यास मार्ग हा पूर्णपणे वेदसंमत आणि श्रेष्ठ सिद्धांत आहे. हे लोकांना पटवून देण्याची गरज आहे. पूर्वीच्या काळातही जेव्हा लोकांनी असाच संन्यासाचा निषेध केला होता तेव्हा साक्षात शंकराचार्यांनी अवतार घेऊन पुन्हा संन्यास मार्गाची प्रतिष्ठापना केली होती. तेव्हापासून आजपर्यंत हा संन्यास मार्ग व्यवस्थित चालला आहे. पण आता कलियुगाचा प्रभाव वाढल्यामुळे लोक पुन्हा या मार्गाची निंदा करू लागले आहेत. म्हणून हे कृपासागरा, या संन्यासाश्रमाचा उद्धार करण्यासाठी आणि लोकांवर उपकार करण्यासाठी तुम्ही संन्यास दीक्षा घ्यावी अशी सर्व मुनींनी विनंती केली. त्या सर्व संन्याशांची प्रार्थना मान्य करून श्रीगुरूंनी वयोवृद्ध कृष्ण सरस्वती यांच्याकडून संन्यासाश्रमाची रीतसर दीक्षा घेतली. असा विचार करून सर्व संन्यासी श्रीगुरूंच्या जवळ आले आणि प्रार्थना करू लागले. हे तपस्वी श्रेष्ठा, आमची एक नम्र विनंती ऐक. जगाच्या कल्याणासाठी आणि लोकांचा उद्धार करण्यासाठी तुम्ही आता रीतसर संन्यासाश्रम स्वीकारावा आणि आम्हाला तुमची सेवा करण्याची संधी द्यावी. या कलियुगात लोक संन्यास मार्गाची विनाकारण निंदा करत आहेत. या पवित्र संन्यास मार्गाची पुन्हा स्थापना करणारा समर्थ पुरुष या पृथ्वीवर दुसरा कोणी दिसत नाही. कलियुगात संन्यास घेणं चुकीचं आहे असं लोक मानतात, परंतु संन्यास मार्ग हा पूर्णपणे वेदसंमत आणि श्रेष्ठ सिद्धांत आहे. हे लोकांना पटवून देण्याची गरज आहे. पूर्वीच्या काळातही जेव्हा लोकांनी असाच संन्यासांचा निषेध केला होता तेव्हा साक्षात शंकराचार्यांनी अवतार घेऊन पुन्हा प्रतिष्ठापना केली होती. तेव्हापासून आजपर्यंत हा संन्यास मार्ग व्यवस्थित चालला आहे. पण आता कलियुगाचा प्रभाव वाढल्यामुळे लोक पुन्हा या मार्गाची निंदा करू लागले आहेत. म्हणून हे कृपासागरा, या संन्यासाश्रमाचा उद्धार करण्यासाठी आणि लोकांवर उपकार करण्यासाठी तुम्ही संन्यास दीक्षा घ्यावी अशी सर्व मुनींनी विनंती केली. त्या सर्व संन्याशांनी प्रार्थना मान्य करून श्रीगुरूंनी वयोवृद्ध कृष्ण सरस्वती यांच्याकडून संन्यासाश्रमाची रीतसर दीक्षा घेतली. हे कृपानिधी मुनिराया, माझ्या मनात एक शंका आणि संदेह निर्माण झाला आहे. नामधारक विचारतो, श्रीगुरू तर स्वतः साक्षात जगद्गुरू आणि त्रिमूर्तींचा अवतार आहेत. मग त्यांना दुसऱ्या कोणाला गुरु करण्याची काय गरज पडली? ते कसं काय? त्यावर सिद्धमुनी आपल्या शिष्याला म्हणाले, हे नामधारका ऐक. ईश्वराने जेव्हा मानवी रूपात अवतार घेतलेला असतो तेव्हा त्याला भूतलावरील मानवी नियमांचे आणि मर्यादांचे पालन करावे लागते. याच लोकव्यवहारामुळे श्रीगुरूंनी कृष्ण सरस्वतींना गुरु मानलं. ज्याप्रमाणे पृथ्वी साक्षात विष्णूचा अवतार असलेल्या श्रीरामचंद्रांनी वशिष्ठ ऋषींना आपलं गुरु केलं होतं आणि विष्णूचा 8वा अवतार असलेल्या श्रीकृष्णांनी
सांदीपनी ऋषींना गुरु केलं होतं. तसेच कृष्ण सरस्वती हे ज्येष्ठ संन्यासी होते, म्हणून श्रीगुरूंनी त्यांचा मान राखला आणि त्यांना गुरु केलं. शिष्य नामधारकाने पुन्हा विचारलं, स्वामी, तुम्ही ही कथा खूप सुंदर सांगितली, पण हे कृष्ण सरस्वती पूर्वी कोण होतं आणि त्यांच्या या संन्यासी परंपरेचं मूळपीठ कुठून होतं? सर्व संन्याशामध्ये त्यांना इतका मोठा मान का मिळाला? मला त्यांची मूळ गुरु परंपरा सुरुवातीपासून ऐकायची आहे. जेव्हा शिष्याने अशी विनंती केली तेव्हा सिद्ध मुनींनी गुरु परंपरेचे मूळ पीठ सविस्तर सांगायला सुरुवात केली. सिद्ध मुनी म्हणाले, या विश्वातील सर्वात पहिलं गुरु साक्षात भगवान शंकर आहेत. त्यांच्यानंतर भगवान विष्णू आणि त्यानंतर चारी वेदांचे जनक ब्रह्मदेव हे या परंपरेचे मूळ आहेत. ब्रह्मदेवानंतर वसिष्ठ ऋषी, यानंतर शक्ती ऋषी, पराशर ऋषी आणि त्यांचे पुत्र महर्षी व्यास, जे विष्णूंचे अवतार मानले जातात, हे या परंपरेत आले. महर्षी व्यासानंतर शुकमुनी, त्यानंतर गौडपादाचार्य, त्यांचे शिष्य गोविंद आणि त्यांचे शिष्य साक्षात आद्य शंकराचार्य झाले. शंकराचार्यानंतर विश्वरूपाचार्य, त्यानंतर ज्ञानबोधगिरी, त्यांचे शिष्य सिंहगिरी आणि त्यानंतर ईश्वरतीर्थ झाले. ईश्वरतीर्थानंतर नरसिंहतीर्थ आणि त्यांचे शिष्य विद्यातीर्थ व भारततीर्थ या परंपरेत पुढे आले. त्यांच्या परंपरेत पुढे थोर संन्यासी विद्यारण्य स्वामी आणि विद्यापदुमुनी झाले. त्यांच्या परंपरेत महिलानंद, त्यानंतर वंदनीय देवतीर्थ सरस्वती आणि त्यानंतर यादवेंद्र सरस्वती हे या गुरुपीठावर आले. याच यादवेंद्र सरस्वतींचे शिष्य म्हणजे हे कृष्ण सरस्वती होते. ते दीर्घ काळापासून संन्यासी म्हणून पूर्ण शुद्ध आचरण करत असल्यामुळे सर्व संन्यासी त्यांचा विशेष आदर करत असत. अशा प्रकारे संन्यास मार्गाची पुनर्स्थापना करण्यासाठी श्रीगुरूंनी या श्रेष्ठ परंपरेत कृष्ण सरस्वतींकडून संन्यासाचा चौथा आश्रम स्वीकारला आणि त्याचं नाव श्री नरसिंह सरस्वती असं ठेवण्यात आलं. संन्यास घेतल्यानंतर नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी तिथल्या सर्व विद्वानांना वेदांचा खरा आणि सखोल अर्थ समजून सांगितला, ज्यामुळे संपूर्ण काशीनगरी त्यांना शरण आली आणि त्यांना वंदन करू लागली. काशीतील कार्य पूर्ण झाल्यावर श्रीगुरू आपल्या अनेक संन्यासी शिष्यासह तिथून निघाले आणि अनेक पवित्र तीर्थक्षेत्र पाहत पाहत उत्तर दिशेला असलेल्या बद्रीवनाकडे गेले. सर्व शिष्यासह अनेक तीर्थांचे दर्शन घेत आणि पृथ्वी प्रदक्षिणा करत श्रीगुरू तिथे गंगासागर येथे आले. गंगासागराची यात्रा पूर्ण करून विविध नद्या आणि तलावांच्या काठाने प्रवास करत श्रीगुरू महाराज पुन्हा त्रिवेणी संगम येथे आले. प्रयाग येथे श्रीगुरू मुक्कामास असताना माधव नावाचे एक अत्यंत सात्विक आणि विद्वान ब्राह्मण त्यांना भेटण्यासाठी आले. श्रीगुरूंनी त्या माधव ब्राह्मणावर प्रसन्न होऊन त्यांना अत्यंत प्रेमाने ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला आणि त्यांना संन्यासाश्रम दिला. संन्यास दीक्षा दिल्यानंतर श्रीगुरूंनी त्यांचे नाव माधव सरस्वती असे ठेवले. या शिष्यावर गुरूंची अत्यंत विशेष कृपा आणि प्रेम होतं. अशा प्रकारे परमपवित्र कथाकल्पतरू असलेल्या श्री गुरुचरित्र ग्रंथातील सिद्धमुनी आणि नामधारक यांच्या संवादातील श्रीगुरूंचा संन्यासाश्रम स्वीकार आणि गुरुपरंपरेचे वर्णन करणारा हा 12वा अध्याय येथेच पूर्ण होत आहे. हे सर्व श्री गुरु दत्तात्रयांच्या चरणी अर्पण असो. श्री गुरुदेव दत्त.